दोघांनीही काही ना काही वस्तू खरेदी केल्या होत्या. त्या एकमेकांना दाखवत त्या संबंधी बोलत ते आनंदात घराकडे निघाले होते. त्यावेळी त्यांच्यातील एक मुलगा खरेदीच्या आनंदात आपल्याच तंद्रीत मुख्य रस्त्यावर गेला. समोरून वेगाने एक बग्गी येत होती. ती सुसाट येणारी बग्गी पाहून आजूबाजूचे लोकही आरडाओरडा करत काय करावे तेच सुचेना. आता जर त्याने काही हालचाल केली नाही तर तो मुलगा त्या बग्गीच्या घोड्याच्या पायाखाली पाहण्याशिवाय त्यांच्या हातात काही उरले नव्हते. या प्रसंगाचे गांभीर्य सर्वांच्या लक्षात खरेदी केलेली आपल्या हातातील महादेवाची मूर्ती खामोटी करली. बातम्या मिळण्याच्या आत त्या भीतीने थिजलेल्या मुलाला ओढून बाजूला केले. त्या मुलाचे प्राणवाला मुलगा म्हणजे त्यावेळेचा नरेंद्रनाथ आणि नंतरच्या काळात उद्दंड प्रसिद्धी पावलेले स्वामी विवेकानंद. विश्वनाथ दत्त हे व्यवसायाने वकील होते. ते फार व्यासंगी होते. सर्वजण त्यांना मान ही रूपाने व वागणुकीनेही एखाद्या राजघराण्यातील या दिवशी या दाम्पत्याला पुत्ररत्न झाले. त्यांनी त्याचे नाव नरेंद्रनाथ ठेवले. नरेंद्र मोठा होऊ लागला. अत्यंत खोडकर शांत करण्यासाठी आई त्याच्या डोक्यावर थंड पाणी ओतून तोंडाने शिव शिव असे म्हणत असे. मग तो एकदम शांत. नरेंद्र आईकडून आपल्या बालपणी अनेक गोष्टी शिकला. ती त्याला नेहमी रामायण महाभारतातल्या अनेक कथा सांगत असे. फुले वाहून तिची पूजा करू लागला. रामायण त्याला फार प्रिय. हनुमंत हा राम भक्त रामाचा दासांसह एकांताच्या जागी जाऊन राम सीतेच्या किंवा शिवाच्या असाच ध्यानमग्न असताना एक नाग सरसळत आला. इतर मुलांनी हे पाहिले आणि ते भेदरून पळत सुटले. नरेंद्र मात्र तिथेच असला. ओरडून जागे करण्याचा प्रयत्न केला पण नरेंद्रने काही डोळे उघडलेच नाही. काही वेळाने तो नाग आला तसा परत निघून गेला. नंतर आईने त्याला तू पळून का आला नाहीस असे विचारले. तेव्हा तो म्हणाला, आई अगं मला काहीच कळलंच नाही. पण तरी तो खिडकीतून काही वस्तू त्या बॅगासाठी खाली फेकून देईल. मी मोठेपणी साधू होणार असे तो वारंवार म्हणत असे. नरेंद्रचे वडील वकील असल्यामुळे त्यांना भेटायला अनेक लोक येत असत. ते त्यांचे स्वागत करून त्यांना हुकाम व्हायला देत. निरनिराळ्या जातीच्या लोकांसाठी निरनिराळे फुगे ठेवलेले होते. पण नरेंद्रला मात्र या विविध जाती का हे कोणी उलगडत नसे. एका दुसऱ्या जातीच्या हाताने खाऊ शकत नाही असे का असे सगळ्यांचे हे हुके आपण तोडून पाहावे का? काय होईल? एखादा मोठा स्फोट होईल का? छत खाली येईल का? नरेंद्रने हा प्रयोग करूनच पाहायचे ठरवले. त्याने एक झुणका घेऊन पाहिला पण काहीही वेगळे घडले नाही. एवढ्यात त्याचे वडील खोलीत आले व काय करतो आहे हे असे विचारू लागले. तो उतरला, बाबा जातीचा नियम मोडला तर काय होते ते मी पाहत होतो. यावर वडील हसले आणि कामाला निघून गेले. मुलांचे नेतृत्वही करत असे. त्याला खेळाची खूप आवड होती. मजा सुट्टीत झटपट डबा तो सर्व आधी मैदानावर उभं होत असे. तिथे गोट्या, धावणे, उंचवणे, मुष्टियुद्ध असे खेळ चालत. कधी कधी तो नवनवीन खेळ शोधून मुलांचा खेळत असे. नरेंद्रचे वर्गाचे खेळ सुरू असत. शिक्षक शिक्षिकांना वर्गाच्या मुलांना तो गोष्टी सांगत असे. नसल्यामुळे कुणी उत्तर देऊ शकले नाही. परंतु नरेंद्रने मात्र विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. कारण जरी तो गोष्ट सांगत तरी त्याचे शिकवण्याकडे लक्ष होते. शिक्षकांनी गोड बोलत होते. हा प्रश्न विचारता सर्वांनी नरेंद्रकडे बोट गर्दीला आले नाही. त्याच गर्दीत एक मजबूत बांधाच्या इंग्रज खलाशी उभा होता. नरेंद्रने त्याच्याकडे जाऊन मदत मागितली.
खलाशी त्वरित पुढे येऊन मदत करू लागला, परंतु अचानक खांब कोसळला आणि नेमका त्या खलाशाच्या कपाळावर आदळला. खलाशी बेशुद्ध होऊन खाली पडला. ते पाहताच आता हा खलाशी मेला असे समजून लोक पळून गेले, परंतु नरेन आणि त्याचे मित्र पुढे आले. नरेनने आपले धोतर तरकन फाडून खलाशाची जखम बांधली, त्याच्या तोंडावर पाणी मारले आणि तो त्याला वारा घालू लागला आणि डॉक्टरला बोलावणे पाठवले. आठवड्याभरात खलाशाची प्रकृती सुधारली.